बघा हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. इफ पी इक्वल्स टू 1 2 -3 3 -1 2 -2 1 आणि 3. त्याच्यानंतर क्यू इक्वल्स टू दिलेलं आहे 2 3 1. नंतर दिलं आहे 3 1 2 आणि नंतर दिलं आहे 1 2 3 आणि दिलेलं आहे देन फाइंड द मॅट्रिक्स आर सच दॅट पी प्लस क्यू प्लस आर इक्वल्स टू 0. मग बघा आता पी प्लस क्यू प्लस आर जर केलं तर आपल्याला काय भेटणार? 0 भेटणार. म्हणजे याचा अर्थ कोणता मॅट्रिक्स भेटणार? नल मॅट्रिक्स भेटणार. ठीक आहे. तर मग नल मॅट्रिक्स भेटणार. तर मग त्यासाठी काय करायचं बघा, आता इक्वेशन काय दिलेलं आहे? पी प्लस क्यू प्लस आर इक्वल्स टू 0. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आर फाइंड आउट करायचं आहे. मग जर आपण हे दोन्ही इकडच्या बाजूला जर नेले तर 0 मायनस पी मायनस क्यू होणार. किंवा तुम्ही असं पण करू शकता. ठीक आहे. बघा आता हे काय आहे की पी प्लस आर आहे. मग हा आर जर आपण इकडेच ठेवला किंवा हे पी प्लस क्यू या बाजूला ठेवले. बघा आता इथं काय आहे की पी प्लस क्यू इक्वल्स टू 0 मायनस आर. मग बघा आता हा आर काय इथं मायनस आहे, म्हणजेच पी प्लस क्यू इक्वल्स टू काय आलं? मायनस आर. जर आपण इकडं मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलं याला आणि ह्याला पण मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर काय होणार? प्लस होणार. म्हणजे काय करू शकता तुम्ही? आर इक्वल्स टू मायनस पी प्लस क्यू असं पण काढू शकता. ठीक आहे. म्हणजे मायनस साईननं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. असं पण करू शकता किंवा इकडच्या बाजूला नल मॅट्रिक्स येऊन पण करू शकता. तर बघा आपण सॉल्व करू ते. ठीक आहे. मग इथं लिहायचं आर मॅट्रिक्स इक्वल्स टू मायनस मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय इथं? पी प्लस क्यू. पी प्लस क्यू करा. मग पी काय दिलेलं आहे इथं? एक मिनिट, आपण आधी काय करू? पी प्लस क्यू फाइंड आउट करू. काय करायचं? पी प्लस क्यू. मग पी प्लस क्यू फाइंड आउट करा. मग पी मॅट्रिक्स लिहा आधी 1 2 -3. त्यानंतर नेक्स्ट येणार 3 -1 आणि 2 -2 1 आणि 3 प्लस. त्याच्यानंतर इथे येणार 2 3 1 3 1 2 1 2 3. बघा यांची ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर बघा 1 + 2 3. त्याच्यानंतर 2 + 3 5 -3 -3 + 1. मग काही नाही येतं -2 येणार. 3 + 3 6 -1 + 1 0. हे 6 आहे. ठीक आहे. 6 परत लिहि तुम्ही. 3 + 3 6 होणार. त्याच्यानंतर 2 + 2 4 -2 + 1 -1 येणार. 1 + 2 3. त्याच्यानंतर 3 + 3 9. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की पी प्लस क्यू मॅट्रिक्स भेटला आपल्याला. त्याला काय करायचं? मायनस साईननी मल्टिप्लाय करा. मग बघा इथे लिहायचं आर इक्वल्स टू -3 5 -2 6 0 4 आणि इथे येणार -1 3 आणि 9. मग बघा हे मायनस साईन काय करा? प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. मग आर इक्वल्स टू काय भेटणार? -3 -5. आता मायनस इंटू -2 म्हणजेच इथं +2 येणार. म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होणार. -6 0 -4 +1 -3 -9. मग हा काय आला आपला? आर मॅट्रिक्स आला. आणि जर तुम्ही पी प्लस क्यू प्लस आर जर केलं तर काय होणार? 0 भेटणार. काय भेटणार? 0. मग बघा आता इथं 1 + 2 3 आणि 3 - 3 0. बघा 0. म्हणजे असं तुम्ही जर क्रॉस व्हेरीफाय केलं तरी सुद्धा तुमचा आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. असला प्रॉब्लेम जर आला तर 4 मार्क लिहा.